इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रॉपर्टी टॅक्स हा महत्त्वाचा सोर्स आहे। मात्र काही प्रॉपर्टी धारक हा टॅक्स भरत नाहीत, त्यामुळे पालिकेचे नुकसान होते। अशा प्रॉपर्टी धारकांना महापालिकेमार्फत वेळोवेळी नोटिसा बजावल्या जातात। मात्र तरी देखील काही प्रॉपर्टी धारक हे या नोटिसांना जुमानत नाही। आता अशा प्रॉपर्टी धारकांविरोधात उल्हासनगर महानगरपालिका ही आक्रमक झाली असून कर निर्धारक व संकलन अधिकारी नीलम कदम बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसेच या प्रॉपर्टींच्या कायद्यानुसार मालमत्ता जप्ती करून अशा प्रॉपर्टींचा येत्या 10 जुलै रोजी लिलाव होणार असल्याची माहिती आयुक्त अजित शेख यांनी पत्रकारांना दिली आहे। महानगरपालिकेचे प्रॉपर्टी टॅक्स हा महत्त्वाचा सोर्स आहे आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती थकबाकी नागरिकांकडे आहे। त्याबाबत आम्ही फार मोठ्या प्रमाणावरती त्यांना संपर्क साधलेला आहे, त्यांना नोटीस दिलेले आहे, त्यांना वॉरंट दिलेले आहे आणि त्यांना आवाहनही केलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, वेळोवेळी लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे नागरिकांनी त्यांच्याकडचं टॅक्सचा भरणा केलेला नाहीये आणि त्यासाठी आम्ही आता काही धडक कृती करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे कायद्यामधले जे आयुध आहेत, कायद्यामध्ये आम्हाला जे काही अधिकार प्राप्त आहेत म्हणजे जप्ती करणं, त्यांच्या प्रॉपर्टी अटकावणी करणं, त्यांचा लिलाव करणं, अशा ज्या आयुध आहेत त्याचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसामध्ये आपल्या 17 प्रॉपर्टीज शहरामधले जे अटकावणी केलेले आहेत किंवा जप्ती केलेले आहे त्यांचा लिलाव केला जाणार आहे। तशा प्रकारचं आम्ही जाहिरात सुद्धा पेपरला दिलेली आहे आणि आमच्या डिपार्टमेंट मार्फत त्यासाठी आवश्यक ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते करण्यात आलेले आहे। ह्याबाबत 10 जुलैला याची प्रोसिजर ठेवण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे।